8 एप्रिलला युद्धबंदी झाली. त्यापूर्वी होर्मुझची सामुद्रधुनी चर्चेत आली. हा जलमार्ग इराणने बंद केल्यामुळे अनेक देशातील ऊर्जा व्यापार थांबला. अनेक वस्तूंचे दळणवळण थांबले. युद्धबंदी करारानंतर 8 एप्रिलला ही सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यात आली. पण आता पुन्हा इस्रायलने हल्ला केल्यानंतर इराणने ही सामुद्रधुनी बंद केल्याच्या बातम्या सुरू झाल्यात. आता ही सामुद्रधुनी खरं एवढी महत्त्वाची आहे का? जगात अशा कोणत्या सामुद्रधुन्या आहेत ज्या जगाला थांबवू शकतात? आता या सामुद्रधुनींचा नेमकं काय उपयोग होतो हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी मैथिली आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. होर्मुझ हा दक्षिण इराणमधील एक अरुंद जलमार्ग आहे. या मार्गातून पर्शियन आखाताला ओमान आणि अरबी समुद्राशी जोडता येते. अनेक देशांचा श्वास रोखून धरण्याची क्षमता होर्मुझ सामुद्रधुनीत आहे. गेली 40 दिवस सुरू असलेल्या अमेरिका व इस्रायल युद्धानंतर इराणने ही सामुद्रधुनी बंद केली. त्यातून कच्च्या तेलाची व इतर साहित्यांची वाहतूक रोखली. त्यामुळे जगातील कित्येक देशात इंधन टंचाई निर्माण झाली. खरं तर या युद्धामुळेच होर्मुझची सामुद्रधुनी किती महत्त्वाची आहे हे जगाला कळलं. पण फक्त होर्मुझची सामुद्रधुनीच महत्त्वाची आहे का? तर नाही. ही एकमेव सामुद्रधुनी नाही जी जगाची श्वास रोखू शकते. जर जगभरात अशा अनेक सामुद्रधुनी किंवा सागरी मार्ग आहेत ज्यांना चोक पॉइंट म्हणतात, जे आंतरराष्ट्रीय व्यापारांसाठी विशेषतः तेल आणि वायूच्या पुरवठ्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. जगभरातील अनेक देशाचं दळणवळण त्यांच्यावर अवलंबून असतं. जागतिक व्यापाराची आकडेमोड पाहिली तर एका सर्वेक्षणानुसार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 2024 साली दररोज अंदाजे 20 दशलक्ष बॅरल तेलाचा व्यापार झाला. जगात दिवसभरात जेवढा तेलाचा व्यापार होतो त्यातील अंदाजे 25% व्यापार हा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून झाला. या एकाच सामुद्रधुनीतून रोज कच्च्या तेलाची तब्बल 14 दशलक्ष बॅरल व पेट्रोलियम पदार्थांच्या 6 दशलक्ष बॅरलची वाहतूक झाली. जागतिक समुद्री कच्चे तेल व्यापाराच्या अंदाजे 38% द्रवीभूत पेट्रोलियम वायू व्यापाराच्या 29% आणि द्रवीभूत नैसर्गिक वायू व शुद्ध तेल उत्पादनांच्या 19% वाहतूक या सामुद्रधुनीतून झाली. या आकडेवारीवरून तुम्हाला होर्मुझची माहिती समजलीच असेल. ही सामुद्रधुनी बंद करून इराण जगाचं नाक कसं दाबू शकतं हे गेल्या काही दिवसातच दिसलं. आता होर्मुझ सारख्याच अन्य काही सामुद्रधुनीही तेवढ्या महत्त्वाच्या आहेत. माल वाहतुकीचा मुख्य साधन म्हणून सागरी व्यापार सध्या जगभरात सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. जलमार्ग हे जागतिक अर्थव्यवस्थेची अत्यंत महत्त्वाची केंद्र झाली आहेत. हे मार्ग समुद्र आणि महासागरांना एकमेकांशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे सागरी मार्गाचं अंतर कमी होतं. त्याचबरोबर वेळ आणि खर्च दोन्हींची बचत होते. खंडांच्या भोवती पूर्ण वळसा घालून जाण्याऐवजी कालवे आणि समुद्रांमुळे थेट आणि अधिक प्रभावी मार्ग उपलब्ध होतात. याच थेट परिणाम वस्तूंच्या किमती आणि जागतिक पुरवठा साखळीवर होतो. त्यामुळे जर या मार्गांपैकी एखाद्या मार्गात जरी अडथळा निर्माण झाला तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलथापालथ निर्माण होऊ शकते. सामुद्रधुनी आणि कालव्याचं महत्त्व फक्त आर्थिक पातळीवर नाही तर याच व्यूचरात्मक आणि लष्करी पैलूंवर देखील महत्त्वाचा परिणाम होतो. अनेकदा या मार्गांवर नियंत्रण ठेवण्यावरून मोठ्या शक्तींमध्ये स्पर्धा असते. त्यामुळे इराणने ही सामुद्रधुनी बंद केली होती. होर्मुझ प्रमाणे मल्लका सामुद्रधुनी, सुएझ कालवे, बाब एल मंडेब, पनामा कालवा, जिब्राल्टर सामुद्रधुनी, बोस्फेरस आणि डार्डेनल सामुद्रधुनी हे मार्ग ही संपूर्ण जगाला रोखू शकतात. सुएझ कालवा हा इजिप्तमध्ये आहे. तांबड्या समुद्राला तो भूमध्य समुद्राशी जोडतो. या कालव्यामुळे युरोप व आशिया या खंडातील देशांमधील अंतर कमी होतं. बाब एल मंडेबची सामुद्रधुनी तांबड्या समुद्राला एंडनच्या आखाताशी जोडते. ही सामुद्रधुनी येमेन, जिबुती आणि इरिट्रिया या देशांमध्ये आहे. सुएझ कालव्याचं दक्षिण द्वार म्हणून याला ओळखलं जातं. त्यामुळे जागतिक व्यापारी वाहतुकीत याचं प्रचंड महत्त्व आहे. आशिया आणि युरोप खंडातील अनेक प्रकाराची वाहतूक याच मार्गाने होते. जिब्राल्टर सामुद्रधुनी ही तेवढीच महत्त्वाची आहे. स्पेन म्हणजेच युरोप आणि मोरोक्को म्हणजेच आफ्रिका यांच्यामधील ही सामुद्रधुनी अटलांटिक महासागराला भूमध्य समुद्राशी जोडते. भूमध्य समुद्रात जाणारा हा एकमेव नैसर्गिक मार्ग आहे. तुर्कीमधील बोस्फोरस आणि डार्डेनल्स काळ्या समुद्राला भूमध्य समुद्राशी जोडते.
रशिया आणि मध्यम आशियातील देशांमधून तेल आणि धान्य निर्मात्यांसाठी हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. मध्य अमेरिकेत पनामा देशाच्या मध्ये स्थित हा कालवा अटलांटिक महासागराला पॅसिफिक महासागराशी जोडतो. अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांमधील व्यापाऱ्यांसाठी हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. या सगळ्या सामुद्रधुन्या किंवा कालवे सध्या जगाला सुरू ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.